श्रीदेवी महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्रीदेव्ये नमः. मेधा म्हणे सुरथ राजा, मार्कंडेय सांगे शिष्यवर्या. सूत बोले शौनकादी आचार्या, सावधान परिसावे. आता महासरस्वती आख्यान, सांगतो मी तुम्हाला गुण. हा तिसरा अवतार पूर्ण, नव अध्याय जाणीजे. हे भगवती चरित्र निश्चित, श्रोत्या वक्त्यांसी करी पुनीत. अधिकाधिक तृष्णा वाढत, याच्या श्रवण पठणाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर, दोघे दायाद महाक्रूर. देवांचे शत्रू अनिवार, पराक्रमी जाहले. संग्रामी शोभतो म्हणून, शुंभ ऐसे नामाभिधान. त्याहुनी जो अत्यंत शोभायमान, निशुंभ म्हणती तयासी. ते कामरूपी दोघे असुर, त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर. जिंकोनिया देवनिकर, यज्ञभाग घेतले. दोघांनी करुनिया शौर्य, घेतले देवांचे सकल ऐश्वर्य. तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य, देव पळते जाहले. इंद्रवायू यम कुबेर, घाई केले सर्व जर्जर. कुबेराचे निधी सत्वर, हिरोनिया आणिले. सांडोनी ऐश्वर्याची आशा, देव पळाले दशदिशा. प्राप्त जाहली दुःखदशा, कोणासी ती सांगावी. प्रतापी ते दोघे असुर, सूर्याचा घेतला अधिभार. दोघे सूर्य होऊनी सत्वर, प्रकाशिले त्रैलोक्या. दोघे चंद्र होऊनी निश्चिती, त्रैलोकी पाडिली चंद्रकांती. शुक्ल कृष्ण पक्षस्थिती, करिते जाहले निजांगे. वायूचा अधिकार चालविला, तैसाची पर्जन्यही पाडिला. यथाकाळी वर्षो लागला, जन इच्छे करोनिया. अग्नीचे कर्म चालविले, त्रैलोक्याचे राज्य घेतले. दिक्पाळ ते पळोनी गेले, अधिकार सांडोनिया. वरुणाचा घेऊनी अधिकार, सप्तसमुद्र केले आज्ञाधर. काळाचाही दंड सत्वर, हिरावुनी घेतला. ऐसे राज्य करिता दैत्यपाळ, काही निघोनी गेला काळ. तेव्हा देव मिळोनी सकळ, स्मरते जाहले देवी ते. तिने पूर्वी आम्हा वर दिधला, तुम्ही स्मराल जेव्हा मला. संकटी पावेन तुम्हाला, दुःख नाशीन तत्क्षणी. देवीचा वर आणोनी मनी, मग सर्वाही विचार करोनी. हिमपर्वता लागोनी, येते जाहले ते काळी. सर्व बद्धांजली होऊन, करिते जाहले साष्टांग नमन. अष्टभावा ते पावोन, स्तवन करती देवीचे. कंपरोम वैवर्ण्य स्वेद, स्तंभरोदन कंठ गदगद. नृत्य गायनादी आनंद, अष्टही भाव जाणीजे. पादजानू उरकर शिर, ही भूमीसी लावुनी सत्वर. मनदृष्टीसी स्वरूपी धर, मंत्र वाचेने वदावा. ऐसे साष्टांग नमस्कार, करुणी देवीसी अपार. स्तविते जाहले सुरवर, बद्धांजली होऊनिया. पूर्वी म्हणोनी दिव्य मंत्र, मग आरंभिते जाहले स्तोत्र. त्याची मंत्राचा अर्थ पवित्र, प्रथम तुम्हासी सांगतो. देव होऊनी नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत. म्हणती नमू देवी तुझ प्रत, महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण, सतत असो आमुचे नमन. नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्वनामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजुन, करिता षोडशोपचारे पूजन. श्री जगदंबा होय प्रसन्न, भक्ता कारणे संतोषे. अथवा जे हिरण्यसुक्त, त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित. यथाविधी जे पूजा करीत, षोडश उपचार अर्पूनी. तयांसी देवी प्रसन्न होत, मानसी इच्छिले ते ते देत. साधती चारही पुरुषार्थ, रिद्धी सिद्धी सर्वही. ऐसे मंत्र सिद्धी फल सांगोन, आता त्याचा स्पष्टार्थ वदेन. ती सर्वा ते प्रकाशक म्हणून, देवी म्हणती तिज लागी. सर्व देवाहुनी वरिष्ठ, वास्तव महादेवी नामश्रेष्ठ. शिवाची पत्नी असे स्पष्ट, शिवा नाम म्हणोनी. ही सर्वा ते उत्पन्न करीत, म्हणोनी प्रकृती नाम निश्चित.
भद्र म्हणजे कल्याण होत भद्रा नामे करुनी, तुझ्या या सर्व नामे करून तुझ कारणे आमुचे नमन. प्रति नाम मंत्र जपोन नमस्कार असो सर्वदा, मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ, आता स्तोत्राचा ऐका भावार्थ. श्रवण पठणे कृतार्थ, श्रोत्या वक्त्यांसी करीजो. रौद्रा नित्या गौरी धात्री, ज्योत्स्ना चंद्र रूपिणी सर्वत्री. सुखा कल्याण जनैत्री, रिद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी, दुर्गा दुर्ग पारा सारा भवानी. ख्याती कृष्णा धूमा सर्वकारणी, अति सौम्या तुझ नमो. अति रौद्रा जगत प्रतिष्ठा, देवी कृती सर्व वरिष्ठा. तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा, प्रतिनामी तुझ नमो. सर्व भूतांचे ठाई जाण, जी विष्णू माया म्हणती पूर्ण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई, चेतना ऐसे म्हणती पाही. तिज कारणे लवलाही, नमस्कार असोत सर्वदा. जी जगदंबा सर्वभूती, बुद्धिरूपे असे निश्चिती. तिज कारणे नमस्कृती, प्रतिमंत्री असो की. जी सर्व भूती निरंतर, निद्रारूपे राहिली स्थिर. तिज कारणे नमस्कार, अमुचे असोत सर्वदा. जी चंडिका सर्वभूती, क्षुधारूपे जाहली राहती. त्या देवी कारणे निश्चिती, नमस्कार अमुचे सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई जाण, छायारूपे राहिली आपण. त्या देवी प्रती नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूती पाहे, शक्तिरूपे राहिली आहे. तिज कारणे नमस्कार हे, आमुचे असोत सर्वदा. सर्व भूती जी चंडिका, तृष्णारूपे असे देखा. तिज कारणे असोत का, नमस्कार आमुचे सर्वदा. जी राहिली सर्व भूती, रूप धरो नियाक्षांती. नमस्कार अनेक तिज प्रती, आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती सतत, जातीरूपे स्थिर वर्तत. ती ते आमुचे निश्चित, नमस्कार असोत सर्वदा. जी सर्व भूतमात्री जाण, लज्जारूपे राहिली आपण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई, शांतीरूपे असे दाही. तिज कारणे सर्वदाही, नमस्कार असोत आमुचे. सर्व भूती निरंतर, जी श्रद्धारूपे असे स्थिर. त्या देवीसी नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती समान, कांतीरूपे असे जाण. त्या देवी भगवती ते नमन, आमुचे असो सर्वदा. जी लक्ष्मी रूपे राहिली, सर्व भूतांचे ठाई संचरली. त्या देवीसी असो वहिली, नमस्कृती आमुची सर्वदा. जी सर्व भूती चराचर, वृत्तीरूपे असे स्थिर. तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई जाण, स्मृतीरूपे राहिली आपण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सकल भूती सतत, दयारूपे असे वसत. त्या देवीसी निश्चित, नमन असो सर्वदा. जी सर्व भूती पाहे, तुष्टीरूपे राहिली आहे. त्या देवीसी लवलाहे, नमस्कृती आमुची. जी सर्व भूती स्थिर, राहे मातृरूपे निरंतर. तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्व भूती आपण, भ्रांतीरूपे राहिली पूर्ण. त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री, भूतव्याप्त देवी जनैत्री. चितीरूपे व्यापिली सर्वत्री, तिज प्रती नमो नमः. अभिष्ठा संश्रये करून, पूर्वी देवांनी स्तविली जाण. तैसीची इंद्राने सर्वदिनी पूर्ण, सेविली ती शुभ करो. ती शुभ हेतू ईश्वरी जाण, करो आमुचे शुभ कल्याण. सर्व आपदांचे निरसन, करो क्षण न लागता. आता दैत्य तापे करून, तप्त होऊनी केले नमन. तरी येची क्षणी येऊन, सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरथा, देव ऐसे स्तवित असता. जान्हवी स्नाना तत्वता, पार्वती तेथे पातली. ती बोलती झाली सुराते, तुम्ही येथे स्तविता कोणाते.
तो तिच्या देहापासूनी त्वरिते स्त्री एक उत्पन्न जाहली. तीच महासरस्वती जाण पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती जाहली ती येते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती, देव हे माझे स्तवन करीती. शुंभ निशुंभानी रणक्षिती पराभविले म्हणून या. शरीर कोशापासूनी जाहली म्हणून कौशिकी नाम पावली. तीही लोकी गायेली शिवा म्हणून सर्वथा. ऐसी कौशिकी होता उत्पन्न पार्वती जाहली कृष्णवर्ण. यास्तव कालिका नाम पावून हिमपर्वती राहिली. त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप जाहली धरिती. त्रैलोकी दुजी स्त्री निश्चिती तैसी नाही पाहता. ती रतिहुनी मनोहर कोटी गुणे असे सुंदर. तेव्हा चंडमुंड महाअसुर पाहते जाहले ती येते. शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे भृत्य असती महावरिष्ठ. देवी ते पाहुनिया स्पष्ट सांगते जाहले शुंभासी. राजा अत्यंत सुंदर स्त्रीरत्न असे मनोहर. हिमवंत पर्वत थोर तयावरी पाहिले. जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडली दीप्ती. हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला तियेने. कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान. ऐसे सुंदर स्त्रीरत्न दुजे नाही त्रैलोकी. ती कोण आहे हे जाणोन अवश्यमेव करावे ग्रहण. त्या स्त्री रत्ना वाचुनी जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी. जी रत्ने त्रैलोकी असती मणी गजाश्वादी निश्चिती. ती सर्व तुझे गृही शोभती. सांप्रत काळी दैत्येंद्रा आणिले त्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न. पारिजातक तरुळ ही जाण उच्चैश्रवा हयतैसा. ब्रह्मदेवाचे अत्युद्भुत विमानरत्न आणिले येथ. हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगणी दैत्येंद्रा. जिंकोनी त्वा कुबेराला महापद्मनिधी आणिला. किंजलकिनी अम्लानमाला तुझ दिधली समुद्रे. पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुकत. सदा राहे टवटवीत ती गळ्या घातली आपुल्या. वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण. सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथांमध्ये जो रथश्रेष्ठ. तुझ प्राप्त जाहला स्पष्ट जो वरिष्ठ सर्वाहुनी. मृत्यूची उत्क्रांती देणार ऐसी आणिली त्वा शक्ती दुस्तर. वरुणाचा पाश सत्वर तव बंधूने आणिला. नाना रत्न जाती अपार समुद्री निघाले त्यांचे निकर. निशुंभे आणोनी सत्वर आपल्या गृही साठविल्या. शुद्ध आणि नित्यनूतन अग्नी ऐसे तेजायमान. वस्त्रद्वय हे तुझ लागून अग्नी देता जाहला. या प्रकारे त्वा दैत्यवरा सर्व रत्ने आणिली घरा. स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घरा का हो नाणीसी. मेधा म्हणे सुरथा प्रती त्या चंडमुंडांची वचनोक्ती. शुंभे ऐकोनी निश्चिती काय करिता जाहला. सुग्रीव नामे महाअसुर सर्व दूतांमध्ये चतुर. त्या ते पाठविला होय सत्वर बोधोनी आणाया तिज लागी. शुंभ म्हणे सुग्रीवा लागून त्वा हिमपर्वती जाऊन. ऐसे बोल की वचन जेणे वश होय आम्हाती. या माझ्या वचने करून त्वा तीस बोधिले असता जाण. स्वयमेव प्रीती धरून मज जवळी येईल ती. या प्रकारे वचनोत्तरी त्वा कार्य करावे सत्वरी. ऐसे बोलोनी तो झडकरी पाठविला रायाने. तो शोभिवंत हिमपर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित. जेथे देवी होती निश्चित तेथे सवेची पातला. नम्र मंजुळ मधुरवाणी बोलता जाहला देवी लागुनी. म्हणे ऐक तू कल्याणी दूत मी येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व दैत्यांचा ईश्वर. शुंभनामा राजेश्वर त्याचा दूत असे मी. तेणे पाठविले पाही यास्तव पातलो या ठाई. तुझ्या समीप लवलाही त्याचे वाक्य सांगतो. तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून. देवयोनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर
ते माझे असती किंकर. समस्त माझे आज्ञाधर, मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले, त्रैलोक्य आपुलेसे केले. देव माझे स्वाधीन जाहले, यज्ञभाग मी सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाण, जे जे असे श्रेष्ठ रत्न. ते ते माझे गृही येऊन, शोभते जाहले सर्वही. पहा गजरत्न ऐरावतच, सर्व जगात श्रेष्ठ निश्चित. देव मिळोनिया समस्त, उच्चैश्रवा अर्पिला. तैशीच देव गंधर्वाचे ठाई, सर्पदानव देवगृही. जी वस्तुरत्ने सर्वही, ती माझीच असती निर्धारे. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ, तू स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ. ऐसे आम्ही मानितो स्पष्ट, तरी आता एक करी. रत्न भोगते आम्ही बरवे, यास्तवत्वा आम्हासी वरावे. आम्ही तुझ लागी सेवावे, हेची एक योग्य जनी. माते अथवा बंधू निशुंभाते, तुझसी योग्य सेवनाते. आम्हा वाचुनी त्रैलोक्याते, तुझ योग्य कोणी असेना. आम्ही पराक्रमी दोघे जण, तू चंचलापांगी योग्य रत्न. माझ्या परिग्रहे करून सर्व ऐश्वर्य पावसी. ऐसे जाणोनी विचार करी, मज लागी येऊनी वरी. तू पट्टमहिषी निर्धारी, प्राणेश्वरी होसील. मेधा म्हणे सुरथा जाण, दूताचे ऐकोनी भाषण. दुर्गा भगवती हासोन, गंभीर शब्दे वदतसे. जियेच्या इच्छा मात्रे करून, ब्रह्मादिक जाहले उत्पन्न. उत्पत्ती संहार पालन, धारण करी जगाचे. ती जगन्माता भगवती, बोलती जाहली दूताप्रती. तू सत्य बोललासी निश्चिती, किंचित मिथ्या नसे की. त्रैलोक्याचा राजेश्वर, तो शुंभ दैत्यपती असे थोर. तैसाची त्याचा बंधू साचार, दोघे समर्थ असती ते. परंतु जरी हे मजसी, पूर्वीच समजते वेगेसी. तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी, करुनी गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करून, प्रतिज्ञा मी केली जाण. दूता सांगते तुझ लागून, उपाय येथे सुचेना. जो मज युद्धी जिंकील सत्वर, तोची करीन निश्चयेवर. ऐसी या प्रतिज्ञेसी साचार, मिथ्या कैसे करावे. तस्मात ते येथे येऊन, शुंभ निशुंभ दोघे जण. शीघ्र युद्धी मज जिंकोन, पाणी ग्रहण करोत का. दूत बोले चंडिके ते, व्यर्थ गर्व करिसी त्या ते. मज पुढे एकही वाक्याते, बोलू नको देवी तू. या त्रैलोक्या माझारी, शुंभ निशुंभाचे समरी. युद्ध करी ऐसा केसरी, समर्थ कोणी असेना. शुंभ निशुंभाचे सेवक, त्यांचे पुढे राहू सन्मुख. ऐसी शक्ती नाही देख, इंद्रादिकांसी सर्वथा. हे काय तुझ सांगावे पुन्हा, तू तव स्त्री एकटी जाणा. इंद्रादी सर्व देवगणा, दैत्य संग्राम दुस्तर. शुंभ निशुंभाच्या सन्मुख, तू स्त्री कैसी राहसील देख. आताची मदवाक्याचे सुख, मानोनी चाल शुभांगी. आताची माने करुनी जावे, हे आम्हासी दिसते बरवे. केशाकर्षण करुनी घ्यावे, मग यावे कशाला. केश आकर्षणे करून, गेलिया गौरव नसे जाण. थोर मरणाहुनी अपमान, ऐसे सर्व ज्ञाते बोलती. देवी म्हणे दूता लागून, खराची बळी हो जाण. तैसाची निशुंभही बळवान, परी काय करू प्रतिज्ञेसी. पूर्वी विचार न करिता, प्रतिज्ञा केली म्या तत्वता. जे होणार ते होवो आता, दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण, जे हे सर्व युद्ध कारण. आदरे सांगिजे दैत्या लागून, तो जे युक्त तैसे करू. श्रोते हो व्हावे सावधान, आता पुढील अध्यायी जाण. धूम्रलोचनाचे हनन, तुम्हा लागी कथन करू. गाता ऐकता हा अध्याय, नाश पावती सर्व अपाय. मानसी इच्छिले प्राप्त होय, धनसुत दारादी सर्वही. विद्यार्थ्यासी विद्या प्राप्ती, रोगियासी आरोग्य स्थिती. मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती, प्राप्त याचेनी होतसे. हे महासरस्वतीचे आख्यान, करिता जाहलो तुझ कथन. तृतीय अवतार उत्पत्ती जाण, दूत संवादही निरूपिला. देवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले,
कृपा करुनी सर्वदा श्री भगवतीसी नमस्कार माझे असोत निरंतर तीच हा ग्रंथ करणार निमित्त राम निर्धारे इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने देवी अवतार दूत संवाद निरूपणं पंचमोऽध्यायः श्री जगदंबार्पणमस्तु।